आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. राज्यात उपसा सिंचन योजना केवळ उत्तर कर्नाटकमध्ये सुरू असून दक्षिण कर्नाटक व जुने म्हैसूर भागामध्ये डॅम किंवा नद्यातून पाणी उपसा करून केवळ तलाव भरती करता येणे शक्य आहे. सरकारच्या योजना तळागाळातील सामान्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचत असल्याची खातरजमा करण्यासाठी व कराची रक्कम सदुपयोगी लागत असल्याची पोहोच घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून योजना अभ्यास समितीने आज मलिकवाड येथे भेट दिली. आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नाने या भागात साकार होत असलेल्या महालक्ष्मी पाणी योजना उपसा योजनेमुळे या भागातील नागरिक शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार असल्याचे गौरवोद्गार राज्य उपसा सिंचन कार्यक्षमता अध्ययन समितीचे अध्यक्ष SV रवी यांनी काढले. मलिकवाड येथे कल्लोळ दूधगंगा कृष्णा नदी ते खडकलाटपर्यंत राबवण्यात येत असलेल्या महालक्ष्मी योजनेच्या उपसा सिंचन योजनेच्या पाहणीनंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंते BR राठोड यांनी कल्लोळ येथे जॅकवेलचे काम सुरू असून 21 किलोमीटरपैकी 10 किलोमीटर पाईपलाईन करण्यात आली आहे. पावसाळ्यातील 3 महिने या नदीतून पाणी उपसा करण्यात येणार आहे. एकूण दूधगंगा नदीतील 8 TMC पाण्यापैकी 4 TMC पाणी कर्नाटकच्या वाट्याला उपसता येणार आहे. जून अखेर हे काम पूर्ण होणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी यांनी विधानसभा मतदारसंघ हा आपला कार्यकर्ता नसून हे आपले कुटुंब आहे. त्यांच्या विकासासाठी ही योजना राबवणे हे ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्णत्वास येत असून लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मान्यवरांना बोलावून या योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून कार्य करीत असल्याचे सांगितले. यावेळी अध्ययन समितीचे सदस्य सिमेंट मंजू AR कृष्णमूर्ती, CN बाळकृष्ण, HM गणेश प्रसाद, दिनेश गुडीगौडा, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता MB पेडणेकर, नवीन कुमार, रामनाथन राजशेख, अमीन भावी, शंकर गौडा यांच्यासह गुरुदत्त कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, नंदराज राजे निंबाळकर, सदलगाचे नगराध्यक्ष राजू गुंडकल्ले, संतोष नवले, अरुण देसाई, संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, जयसिंगपुरे, नणदीचे मल्लू हवलदार, संजय खिराई, एकसंबाचे मोमीन दाढेवाले, दस्तगीर आवटी, रवी नाईक, संपतराव थोरात, अण्णा चिणगे यांच्यासह एकसंबा नणदी, मलिकवाड, खडकलाट, नेज, नागराळ परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. SB न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.